तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक काटकर. माझा हा या यूट्यूब चॅनलवरचा सगळ्यात पहिला ब्लॉग आहे. माझ्या थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असाल मी कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहे. तर डिजी शिपिंगने हे का केलं हे तुम्हाला मी सांगतो. कारण की लोकांना खोटे आश्वासन देऊन आणि खोटे स्वप्न दाखवून मुलांकडून पैसे लुबाडले जात होते. आणि आणि म्हणजे 5 दिवसाच्या एस-टी-सी-डब्ल्यू नंतर त्यांना सर्टिफिकेट दिलं जायचं. खरं सांगायचं गेलं तर हे सर्टिफिकेट जे आहे ओपन सी-डी-सी हे हॉटेल मॅनेजमेंट, परत डेक फिटर, इंजिन फिटर असे क्रूज लाईनवरच्या लोकांसाठी हे होतं. पण ह्याचा फायदा हे बाहेरून पण काही मुलं 10वी-12वी पास झाल्यानंतर ते ओपन सी-डी-सी घेत आणि कोणत्यातरी एजंटला जाऊन भेटत असत. तो एजंट त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि सांगायचा की तुम्हाला मी या शिपचा जी-आर-टी देतो, म्हणजे स्टॅम्प देतो, असं काही फालतूचे काही पण गोष्टी त्यांना सांगायच्या. नवीन मुलं त्यांना काय माहिती नसतं. तर ते लोकं पण त्याला 4 ते 5 लाख रुपये द्यायचे आणि शिपमध्ये जायचे. पण तिथं गेल्यानंतर असं कळायचं की तो शिप जो स्टॅम्प दिलाय तो ती नसून टगबोट आणि बार्जवरती काम करायला लागायचं. आता 5 लाख 4 लाख रुपये भरलेत पण घरी पण येऊ शकत नाही. अशा फ्रॉडगिरीमुळे हे ॲक्शन घेतलं असावं आणि ह्याचा खरंच खूप चांगला फायदा आहे. जे ओपन सी-डी-सी बंद झाली आणि हे जे निर्णय घेतला आहे डिजी शिपिंगनी त्याचं खूप मनापासून आभार. असं डिसिजन घेतल्यामुळे येणाऱ्या लोकांना फ्रॉडपासून वाचता येईल आणि नवीन जे यूथ आहेत जे मर्चंट नेव्हीमध्ये एंट्री करतायत त्यांना चांगलं शिक्षण भेटण्यासाठी ज्या अकॅडमी ओपन केल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांचं खूपच करिअर चांगलं होईल आणि प्रॉपर शिकून त्या मार्गाने ते लोक निघतील. 6 महिन्याचा कोर्स आहे, परत 3 वर्षाचा आहे, दीड वर्षाचा आहे, 4 महिन्याचा आहे, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या प्रकारचे वेगळ्या महिन्याचे कोर्स आहेत. तर डिजी शिपिंगचा मी मनापासून आभार करतोच आहे आणि तुम्हाला पण सांगतोय की जे तुमचे नातेवाईक असेल किंवा कोण रिलेटिव्ह असेल ज्या अशा गोष्टीमध्ये म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये ज्यांना एंट्री करायची ज्यांना आवड आहे तर ते प्रॉपर चांगली अकॅडमी बघून त्यामध्ये जावा. आपल्या महाराष्ट्रात पण खूप चांगले अकॅडमी आहेत. आता तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघू शकता मी 2च अकॅडमीमध्ये गेलो होतो आणि तिकडे जाऊन मी काही ट्रेनिंग घेतली. तिकडचं म्हणजे शिक्षण आणि प्रॉपर तिकडे एक डेमो बनवला आहे शिपचा, की मुलांना म्हणजे मी जेव्हा 2018 मध्ये ट्रेनिंग घेतली तर मला शिप काय आहे हे माहिती नव्हतं. पण आता जे मुलं शिकून निघतात त्यांना शिपचं अकोमोडेशन त्यांनी प्रॉपर असं उभा केलंय. एक अर्धी जी शिप असते तिथे एक स्ट्रक्चर उभा केलेला आहे. म्हणजे तिकडे जाऊन त्यांना नॉलेज भेटेल की शिप मध्ये असते कशी, शिप किती मोठी असते, किती जी-आर-टीची असते, हे सगळं त्यांना शिकवलं जातंय. म्हणून अशा फालतू फ्रॉड एजन्सीकडून जाण्यापेक्षा आता तर ते काही जाणं होणारच नाही. ते तर एक चांगलीच गोष्ट झाली. पण अशा चांगल्या थोडे पैसे जातील, अकॅडमीची फी जास्त आहे, पण तुमचा येणाऱ्या टायमाला फायदा पण आहे. कारण की तिकडे मोठ्या-मोठ्या कंपन्या येतात. ते लोकं तिकडे प्लेसमेंट पण देतात. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून चांगला अभ्यास केलात, तर राहणीमान आणि म्हणजे डिसिप्लिन असेल, तुम्ही जर प्रॉपर सिरियसली स्टडी केली, तुमचं नक्की या मर्चंट नेव्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप फायदे मिळणार. मला सांगायचा उद्देश हाच होता, की ओपन सी-डी-सी बंद केली. आता तुम्ही कुठे दुसरीकडं बाहेर काही मार्ग काढण्यापेक्षा तुम्ही त्या अकॅडमीचा स्पॉन्सरशिप घ्यावा आणि त्यांच्या थ्रू चांगलं शिक्षण घ्यावं. तेच तुम्हाला मी सांगतोय. कारण की मी पण एक एक्सपिरियन्स पर्सन आहे, की मी पण असा फ्रॉड एजन्सीमध्ये फसूनच देवाच्या कृपेने माझ्याकडे अजून म्हणजे एवढं डीप मी काही कुठं गेलो नाही आणि माझं काय एवढं म्हणजे लॉस झालेला नव्हता. आणि काय होतं ना, की आपण पैसे जे भरतो ते एकदाच भरू शकतो. त्यामुळे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुम्हाला येणारं करिअर ब्राईट असेल आणि चांगलं असेल. ठीक आहे. तर माझ्या अशा याच चॅनलमध्ये मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फॉर्मेशन देणार. हे तर मी आता शोअरवरती आहे म्हणजे मी घरी सुट्टीला आलो त्यामुळे ही व्हिडिओ टाकतोय. तर मी शिपवरती गेल्यावर असेच व्लॉग बनवणार की नक्की शिपमध्ये काय काम आहे, काय काम केलं जातं. मी आहे ऑर्डिनरी सीमॅन म्हणजे OS. माझा हा सेकंड कॉन्ट्रॅक्ट असेल तर मी नक्की काम काय करतो, मला काय काय जबाबदाऱ्या दिल्या जातात आणि दिवसापासून ते रात्रीपर्यंत मी किती काय करतो, माझ्या कोणते नवीन नवीन कामं करायला भेटतात, एक्सपिरियन्स भेटतो, हे तुम्हाला मी शेअर करेन. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल
खास करून आपले मराठी मुलं त्यांना मर्चंडायझिंग मध्ये एंट्री करते, तर पक्का तुम्ही मला मेसेज करा, मला शुअर सांगतो मी तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये हेल्प करेल. म्हणजे कोणत्या प्रकारे कसं शिप इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची, राईट वे काय आहे ते तुम्हाला मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.